dear students, welcome to the YouTube channel of Shri Nansagar Coaching Classes. If you like this video, please subscribe this channel. So today we are going to learn about the next topic, that is the menstrual cycle. मेन्स्ट्रॉल सायकल. सो फ्रेंड्स, मेन्स्ट्रॉल सायकल ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली ही एक महत्त्वाची अशी कन्सेप्ट आहे मेन्स्ट्रॉल सायकल. सो लेट स्टार्ट दिस कन्सेप्ट. कशी ही मेन्स्ट्रॉल सायकल जी आहे हे कशा प्रकारे वर्किंग होतं त्याचं वर्किंग आपण आज बघूया. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट द पुबर्टी and those changes repeat at the interval of every 28 to 30 days and these repetitive changes are called as a menstrual cycle. जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे यामध्ये काय होतात की पुबर्टी लेवलवरती म्हणजे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये तिची मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात. अंडरगोज सम चेंजेस अँड दॅट चेंजेस रिपीटेड ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days म्हणजे एव्हरी मंथमध्ये ती काय होते दॅट चेंजेस आर रिपीटेड इन द ॲट एव्हरी इंटरवल. ओके, सो दिस रिपीटेटिव्ह चेंजेस आणि हे जे होणारे बदल आहे हा रिपीटेड असतो. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रॉल सायकल. मेन्स्ट्रॉल सायकल काय आहे तर मेन्स्ट्रॉल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस आहे दॅट इज अ कंट्रोल बाय 4 हॉर्मोन्स. मेन्स्ट्रॉल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि ती 4 हार्मोन्सनी कंट्रोल केली जाते. अँड दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल सिम्युलेटिंग हार्मोन दॅट इज FSH, ल्युटिनायझिंग हार्मोन दॅट इज LH अँड इस्ट्रोजन अँड द प्रोजेस्टेरॉन. या 4 जे हॉर्मोन्स आहेत या हॉर्मोन्समुळे काय होतं तर मेन्स्ट्रॉल सायकल जे आहे ते कंट्रोल केलं जातं. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स. आता ही प्रोसेस कशी होते मेन्स्ट्रॉल सायकलची ती बघूया. One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it. म्हणजे जे oocyte आहे, ओव्ह्यूम आहे यासोबत काय होतं तर सेव्हरल फॉलिकल्स आहेत हे काय होतात ओव्हरीमध्ये डेव्हलप व्हायला लागतात. स्टार्ट्स विथ द oocyte प्रेझेंट इन इट आणि त्या फॉलिकलमध्ये कोण प्रेझेंट असतं हा oocyte प्रेझेंट असतो. म्हणजे सेव्हरल फॉलिकल डेव्हलप्ड होत असतात ओव्हरीमध्ये त्यामध्ये हा oocyte प्रेझेंट असतो. बरोबर आहे, म्हणजे बंदिस्त आहे कोणामध्ये या सेव्हरल फॉलिकल्समध्ये. सो अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल सिम्युलेटिंग हॉर्मोन जे फॉलिकल सिम्युलेटिंग हॉर्मोन आहे याच्या इफेक्टमध्ये ही प्रोसेस घडत असते की हे फॉलिकल्स जे आहे हे काय होतात त्यामध्ये डेव्हलप्ड होतात. सो दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. आता हे जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे जे फॉलिकल त्या बॉडीमध्ये फिमेलच्या डेव्हलप होतं आहे ओव्हरीमध्ये त्यावेळेस ते काय सिक्रेट करतं तर इस्ट्रोजेन नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट करत असतं दॅट सिक्रेट्स द इस्ट्रोजेन. ओके, आता हे नेक्स्ट आहे एंडोमेट्रियम. Endometrium of the uterus starts to develop during the first cycle or regenerate during the subsequent cycle under the effect of estrogen. म्हणजे इथे आपण वरच्या पॉईंटमध्ये जे बघितलं की तिथे काय होतं आहे तर इस्ट्रोजेनचं जे सिक्रेशन आहे त्यामध्ये काय होतं हे फॉलिकल डेव्हलप होत असतं. इस्ट्रोजेन जेव्हा सिक्रेट झालं की त्यावेळेस इस्ट्रोजेनच्या इफेक्टमुळे इस्ट्रोजेन या हॉर्मोनच्या इफेक्टमुळे त्या फिमेलच्या युटेरसमधलं असलेलं एंडोमेट्रियम जे आहे ते डेव्हलप्ड होतं. ओके, आता ते डेव्हलप्ड होतं कधी ड्युरिंग द फर्स्ट सायकल म्हणजे जोपर्यंत फिमेल बॉडी जी आहे मॅच्युरिटी लेवल आलेली नसते आणि फर्स्ट सायकल जेव्हा तिचं येणार असतं फर्स्ट पिरियड जेव्हा स्टार्ट होणार असतो त्याच वेळेस हे एंडोमेट्रियम काय होतं डेव्हलप्ड होत असतं. ओके, अदर टाईम जे आहे आता एकदा ते डेव्हलप झालं आहे आणि मग पुढे पुन्हा डिजनरेट झालं परत पुढच्या मंथमध्ये ते काय होतं रिजनरेट म्हणजे फक्त फर्स्ट टाईम एंडोमेट्रियम डेव्हलप्ड होतं आणि नंतरच्या सबसिक्वेंट सायकलमध्ये ते काय होत असतं रिजनरेट होत असतं. ओके, सो कशाच्या इफेक्टमध्ये इस्ट्रोजनच्या. मीन व्हाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट इट्स डेव्हलपमेंट तोपर्यंत तिकडे जी प्रोसेस होत आहे तोपर्यंत इकडे फॉलिकल जे आहे ते त्याचं डेव्हलपमेंट जे आहे ते कम्प्लीट करतं. आपण आता बघितलं आहे की जे फॉलिकल आहे ते ओव्हरीमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. त्याचं डेव्हलपमेंट होत असताना ते सिक्रेट करतात इस्ट्रोजेन. त्यामध्ये इकडे एंडोमेट्रियम पण युटेरसमध्ये काय होतो डेव्हलप्ड होतो आयदर ऑर इट इज रिजनरेटेड. ओके, सो आता काय होतं डेव्हलप्ड झालेला पूर्ण फॉलिकल आहे जोपर्यंत इकडे ही प्रोसेस घडते
याच्यामध्ये युटेरसमध्ये, तोपर्यंत ओव्हरीमध्ये फॉलिकल पूर्णपणे कंप्लीट झालेला असतो डेव्हलपमेंट होऊन. मग आता काय होतं, इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन अँड oocyte इज रिलीज. आपण बघितलं आहे की आत्ताच मी तुम्हाला सांगून झालं की फॉलिकल जे आहे याच्यामध्ये oocyte प्रेझेंट आहे आणि त्याच्यासोबत तो वाढतो आहे. मग फॉलिकल जेव्हा ब्रस्ट होतो, पण तो कशाच्या इफेक्टमध्ये, तर ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या इफेक्टमध्ये फॉलिकल काय होतो, ब्रस्ट होतो आणि त्यामधनं oocyte काय होतो, रिलीज होतो. आणि oocyte रिलीज होण्याची जी प्रोसेस असते दॅट इज कॉल्ड ॲज अ ओव्युलेशन. तिला म्हणतात ओव्युलेशन. म्हणजेच काय, ओव्यूमला मोकळा झाला, ओव्यूम तिथून निघाला, बरं, रिलीज झाला. सो दॅट इज वाय इट इज ओव्युलेशन. म्हणजे तिथनं ओव्यूम निघाला आहे. आता माहिती आहे तुम्हाला की ओव्यूम तिथनं रिलीज झाल्यानंतर तो कुठे येणार आहे, ओव्हिडक्टमध्ये येणार आहे. ओके, सो तिथे तो ओव्हिडक्टमध्ये येतो. आता ही प्रोसेस इथे घडली आहे, ओव्युलेशन झालं आहे व oocyteनं निघाला आहे. ओव्यूम तिथे ओव्हिडक्टपर्यंत प्रेझेंट आहे. रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रेस्ट फॉलिकल फॉर्म द कॉर्पस ल्युटियम. आता आपण इथे बघितलं आहे की रिमेनिंग टिश्यू ऑफ ब्रेस्ट फॉलिकलमधनं ब्रस्ट झाला फॉलिकल, आणि फॉलिकल ब्रस्ट होऊन कोण निघून गेलं, ओव्यूम निघून गेला. पण आता फॉलिकल ब्रस्ट झाल्यानंतर त्याचे जे रिमेनिंग टिश्यूज आहे राहिलेले, त्याचं काय होतं, इट फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम अँड कॉर्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन. आणि हे जे कॉर्पस ल्युटियम जे फॉलिकलपासून तयार झालेलं असतं ते काय करतं, तर प्रोजेस्टेरॉन जे हॉर्मोन आहे या प्रोजेस्टेरॉनच्या हॉर्मोनमुळे ते काय होतं, सिक्रेट होत असतं. इथे दिसतंय आपल्याला की 4 हॉर्मोन्स आहेत. तर पहिला हॉर्मोन असतं इस्ट्रोजेन. इस्ट्रोजेनच्या इफेक्टमुळे फॉलिकल डेव्हलप्ड होत असतो. त्यानंतर इस्ट्रोजेनच्या इफेक्टमुळे एंडोमेट्रियम डेव्हलप्ड होतो, बरोबर. त्यानंतर ल्युटिनायझिंग हॉर्मोनमुळे काय होतं, तर फॉलिकल जो असतो कम्प्लीट डेव्हलप झालेला तो ब्रस्ट होतो. त्यानंतर आपण इथे बघितलं की प्रोजेस्टेरॉन जे आहे हे प्रोजेस्टेरॉन कधी सिक्रेट होतं, फॉलिकल जो आहे ना तर त्याच्यापासून तयार झालेली कॉर्पस ल्युटियमपासून प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होतो. आता एकदा की प्रोजेस्टेरॉन सिक्रेट व्हायला लागला की पुढची प्रोसेस असते एंडोमेट्रियल ग्लँड्स जे आहेत दॅट सिक्रेट्स देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. म्हणजे प्रोजेस्टेरॉन जेव्हा सिक्रेट झाला म्हणजे कॉर्पस ल्युटियम जो आहे हा कॉर्पस ल्युटियम जेव्हा काय होतं तर त्याचा प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला लागतो. एकदा की प्रोजेस्टेरॉन सिक्रेट झाला की एंडोमेट्रियल ज्या ग्लँड्स आहेत, जे एंडोमेट्रियम डेव्हलप झालेला होता त्याची ग्लँड्स ज्या आहेत त्या सिक्रेट होते, त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करतात. अँड अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रॉय. मग असं जे एंडोमेट्रियम असतं की जे सिक्रेशन करतं आहे प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्टमध्ये, सिक्रेट्स देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन, असं एंडोमेट्रियम हे एम्ब्रॉय इम्प्लांट करायला तयार असतं. आपण इथे या पॉईंटमध्ये बघितलं आहे की हे ओव्युलेशन झालं, म्हणजे इथे ओव्यूम आला आहे. इथे बघितलं की एंडोमेट्रियम हा आहे दॅट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रॉय. कारण हा एक युटेरसचा पार्ट आहे आणि युटेरसच्या आतमध्ये हा एंडोमेट्रियम डेव्हलप झालेला आहे. मग जर इथे ओव्युलेशन निघून आला आहे, ओव्यूम निघून आला आहे तिथनं, बरोबर. जर ओव्यूम तिथनं निघाला आहे, ओव्हरीमध्ये आला, जर स्पर्म्स आले आणि तो फर्टिलाइज झाला तर तिथे काय होतं, त्याचं झायगोट फॉर्म होतं, त्याचं मायटोसिस सेल डिव्हिजन होऊन एम्ब्रॉय तयार होऊन मग हा एंडोमेट्रियम जो रेडी आहे इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रॉयला, तो एम्ब्रॉय युटेरसमध्ये पुश करून हा इम्प्लांट जे करायचं आहे एम्ब्रॉय त्या या एंडोमेट्रियममध्ये तो इम्प्लांट होणार आहे. ओके, आता हे झालं आहे इथपर्यंत की एम्ब्रॉय इम्प्लांट होऊ शकतो इथपर्यंत. ओके, पण पुढे नेक्स्ट, इफ द oocyte इज नॉट फर्टिलाइज विदिन द 24 hours. एकदा की ओव्युलेशन झालं, ओके, ओव्युलेशन झाल्यानंतर जर oocyte जे आहे, ओव्यूम जे आहे ते जर 24 hours आत फर्टिलाइज झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनॲक्टिव्ह. आता कॉर्पस ल्युटियम जो आहे तो काय करत होता, तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत होता आणि त्यामुळे काय झालं की तो इनॲक्टिव्ह होतो. कारण तो जर 24 तासाच्या आत जर तो oocyte फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस ल्युटियम इनॲक्टिव्ह होतो अँड ट्रान्सफॉर्म इन टू द कॉर्पस अल्बिकन्स, आणि तो अल्बिकन्समध्ये त्याचं रूपांतर होतं. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि मग अल्बिकन्स झालं म्हणजे तो इनॲक्टिव्ह झाला. कॉर्पस ल्युटियममुळे फक्त काय होत होतं तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होत होता, सिक्रेशन होत होतं, बरोबर. पण तो इनॲक्टिव्ह झाला, त्याचं अल्बिकन्समध्ये रूपांतर झाल्यानंतर जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं जे सिक्रेशन आहे ते कम्प्लिटली काय होतं, स्टॉप होतं, बरोबर. सो एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन द ॲब्सेन्स ऑफ दिस 2 हॉर्मोन्स. बस
म्हणजे जर oocyte जो ओविडक्टमध्ये आलेला होता ओव्ह्युलेशनबद्दल, तो जर फर्टिलाइज झाला नाही 24 तासाच्या आत, जर फर्टिलाइज झाला तर तो त्या तयार असलेल्या एंडोमेट्रियममध्ये एम्ब्रॉय इम्प्लांट होईल. पण जर 24 तासाच्या आत तो फर्टिलाइज झाला नाही तर कार्पस ल्युटियम जो आहे तो काय होतो, इनॅक्टिव्ह होतो. आणि इनॅक्टिव्ह झाला की त्यामध्ये काय होतं तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं सिक्रेशन पूर्णपणे काय होतं, स्टॉप होतं. आणि ते स्टॉप झाल्यामुळे जो एंडोमेट्रियम रेडी झालेला होता इम्प्लांट व्हायला तो काय होतो, डिजनरेट होतो. डिजनरेट होतोय म्हणजे तो आता निघून जाणार आहे. तयार झालेला डेव्हलप झालेला एंडोमेट्रियम निघून जाईल. कसा तो, सो दी टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम म्हणजे जो टिश्यू आहे एंडोमेट्रियम डिजनरेट होत आहे, निघून जात आहे, तर त्याचे जे टिश्यू आहे आणि जे अनफर्टिलाइज झालेलं ओव्ह्यूम आहे, बरोबर, अनफर्टिलाइज ओव्ह्यूम आणि अनफर्टिलाइज जो ओव्ह्यूम होता तो अनफर्टिलाइज ओव्ह्यूम आणि कोण आहे तर टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम, हे दोन गोष्टी आहेत दॅट आर डिस्कार्डेड आउट थ्रू द वेजिना ऑफ द फिमेल बॉडी. आणि या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधनं हा काय केले जातात, जे टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम आहे ते आणि एक अनफर्टिलाइज झालेलं ओव्ह्यूम हे काय केलं जातं, वेजिना थ्रू काय केलं जातं, डिस्कार्ड केलं जातं. सो दिस इज अकॉम्पनिंग विथ द कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि ही प्रोसेस कशी होते, कंटिन्युअस ब्लिडिंगने होते अँड ब्लिडिंग कंटिन्युअस ॲप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. आणि हे जे ब्लिडिंग होत असतं हे कम्प्लिटली ॲप्रॉक्सिमेटली 5 daysसाठी असतं अँड दिस इज कॉल्ड ॲज अ मेन्सुरेशन. आणि यालाच आपण काय म्हणतो, मेन्सुरेशन असं म्हणतो. अनलेस द oocyte इज फर्टिलाइज्ड द एम्ब्रॉय इज इम्प्लांटेड अँड दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. जोपर्यंत oocyte जे आहे ते फर्टिलाइज्ड होत नाही अँड एम्ब्रॉय इज इम्प्लांटेड, oocyte हे फर्टिलाइज्ड होत नाही, एम्ब्रॉय इम्प्लांट होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस रिपीटेड एव्हरी मंथमध्ये रिपीट होत राहते. कुठपर्यंत रिपीट होते, जोपर्यंत ते oocyte फर्टिलाइज्ड होत नाही तोपर्यंत, बरोबर. एकदा की ते फर्टिलाइज झालं की काय होणार, एम्ब्रॉय इम्प्लांट होणार आणि ते रिपिटेशन ऑफ द सायकल आहे ते टेम्पररीली काय होतं, स्टॉप होतं. किती दिवस स्टॉप होतं तर आपल्याला माहिती आहे की एम्ब्रॉयची डेव्हलपमेंट व्हायला किती दिवस लागतात, ॲप्रॉक्सिमेटली 9 months, जे आपण मागे याआधी बघितलेलं आहे. सो स्टॉप टिल द पटरेशन. पटरेशन म्हणजे जोपर्यंत ते एम्ब्रॉय डिलिव्हर होत नाही, ते बेबी डिलिव्हर होत नाही तोपर्यंत. अँड देअर आफ्टर द पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. आणि मग त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हा पिरियड स्टार्ट होतो आणि ब्रेस्ट फिडिंग झालं की पुन्हा मेन्स्ट्रॉल सायकल काय होतात, स्टार्ट होतात. So menstrual cycle is a natural process and the woman experiences the severe pains during this period. वुमेन जे आहेत त्या काय करतात, या पिरियडमध्ये त्यांना सेव्हर पेन्स जे आहेत ते इथे काय होतात, त्यांना एक्सपिरियन्स करत असतात. सो सेव्हर विकनेस इज फेल ड्यू टू द हेवी ब्लिडिंग होत असतं, त्यामुळे त्यांना विकनेस येऊ शकतो किंवा येत असतो. अँड देर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ द इन्फेक्शन्स टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. आणि या ओव्हरऑल पिरियडमध्ये काय होतं तर देर आर हायर पॉसिबिलिटी ऑफ द इन्फेक्शन्स. Okay, so due to that, all such a reason, there is a need of rest along with the special personal hygiene to the female body. So female body जी आहे त्यासाठी काय केलं पाहिजे, so पर्सनल जी हायजीन आहे ह्या हायजीनला त्यांनी काय केलं पाहिजे, हायजीनला ऑक्युपाय केलं पाहिजे किंवा ही जी हायजीन आहे त्या पर्सनल हायजीनला त्यांनी पाळलं पाहिजे. आणि त्या हायजीनचा म्हणजे जी काही हायजीन आहे ती त्यांनी ऑक्युपाय केली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने हे मेन्स्ट्रॉल सायकल जे आहे ही प्रोसेस पूर्णपणे काय होत असते, वर्क होते. मेन्स्ट्रॉल सायकल प्रोसेस जी आहे ती कशी होते हे आपल्याला या डायग्रॅमॅटिकली इथे एक्सप्लेन केलेलं आहे. सो इथे तुम्हाला दिसतंय की हे काय आहे तर हे आहे फॉलिकल्स. ओके, आता हे फॉलिकल ग्रो होत आहेत इस्ट्रोजेनच्या कशाच्या फॉर्ममध्ये, इस्ट्रोजेन जो आहे ह्या इस्ट्रोजेनच्या इफेक्टमध्ये हे काय होत आहेत, वाढत आहे, त्यांचे ग्रोथ होते. ओके, आता ग्रोथ होते तेव्हा काय होतं आहे, त्याच्यासोबत इथे एक ओव्ह्यूम पण वाढतं आहे, दिसतंय तुम्हाला. आणि हे बाजूला आहे फुल्ली ग्रोन फॉलिकल. आता काय होतं की फॉलिकल काय होतं, आपण बघितलं की फॉलिकल जो असतो तो काय होतो, ब्रस्ट होतो, त्याला आपण ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतो, बरोबर. मग बरोबर ओव्ह्युलेशन पिरियड आहे तो 14 to 15 daysला असतो. आणि तो ओव्ह्युलेशन जो आहे तो 14-15 daysला काय होतं आहे तर तो इथं काय होतं आहे, रिलीज होतो आहे ओव्ह्यूम, त्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. अंडर द इफेक्ट ऑफ द विच इस्ट्रोजेन हॉर्मोन्स. ओके, सो एकदा तो ब्रस्ट झाला
की ब्रश झाल्यानंतर तो ओव्हिडक्टमध्ये येतो आहे. ओव्हिडक्टमध्ये आल्यानंतर जो फर्टिलाइज झालं नाही तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन, कॉर्पस लुटियम जे आहे यांच्या इफेक्टमुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हा सिक्रेट होतो आणि त्याचं सिक्रेशन झालं की काय होतं, जे 24 तासाच्या आत जर इथे हा ओव्ह्यूम फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस लुटियम इनॲक्टिव्ह बनतो आणि तो काय बनतो, ह्या ॲल्बिकन्समध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ॲल्बिकन्समध्ये झाला तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचं सिक्रेशन स्टॉप होतं आणि स्टॉप झालं की जो अनफर्टाईल झालेला ओव्ह्यूम आणि जो एंडोमेट्रियम आहे त्याचे जे टिश्यूज आहेत ते काय होतात, त्यांचं डिजनरेशन होतं अँड बिगिनिंग ऑफ अ न्यू मेन्सुरेशन गेट स्टार्ट द period, or that is the period get start. Okay, so that is a new menstruation get start. Okay, so in this way from first day to 28 days in all the processes are done. So the period of menstruation, period of regeneration of endometrium regenerate होतो, ovulation होतं, period of secretion of glands in the endometrium, म्हणजे ग्लँड्सचं सिक्रेशन एंडोमेट्रियममध्ये होते आणि परत इकडे तो काय होतो, डिजनरेट होतो. ओके, सो दिस इज द all about the menstruation or the menstrual cycle.